माझं नाव साईनाथ काकडे. मी शिवम कम्प्युटर्स इथे शिकत आहे. मी इथे 6 महिन्यांचा MSc आणि टॅलीचा कोर्स लावलेला आहे. गेले 2 दिवस झाले मी तमिळ ह्या विषय शिकत आहे. यामध्ये मला समजले की जिथं आपला जास्त वेळ जाऊ शकतो तिथं आपले म्हणजे जिथं आपले 10 मिनटं जाऊ शकतात तिथं आपले 2च मिनटं जाऊ शकतात. कारण फॉर एक्झाम्पल म्हणजे तू सांग मला, तू काय म्हणजे एक अनुभव काय घेतला याच्यातून? सर जिथे माझे 10 ते 20 मिनटं लागू शकतात म्हणजे समोरच्याला मेल पाठवणे, हां हां तिथे गुगल ट्रान्सलेटरमुळं मला हे शक्य झालं. 2 मिनटं ते 5 मिनिटात म्हणजे आपण समोरच्याला मेसेज पाठवू शकतो. 5-10 मिनिटं तू सेव्ह करू शकतो हो. त्याच्यामध्ये. बरं, याच्या अगोदर कधी तू असा एक्सपिरियन्स घेतला होता त्याच्या का? आधी मी कधीच असा एक्सपिरियन्स नाही घेतला. मी तर शिवम कम्प्युटर्समध्ये आल्यावर मी पहिल्यांदा म्हणजे पाहिलं, समजलं. बरं. आणि त्यानंतर मेल करताना म्हणजे कसा अनुभव घेतला? अटॅचमेंट, टेक्स्ट मेसेज, टू CC BCC? तर म्हणजे मी फर्स्ट टाइम कॉपी घेतली, ती कम्प्युटरच्या गुगल अकाउंटला शेअर केली, कंपोज करून सेंड केली. मग नंतर ते गुगल ट्रान्सलेटरमध्ये जाऊन फोटो सिलेक्ट करून ती टेक्स्ट कॉपी करून घेतली. नंतर ती वर्डमध्ये जाऊन पेस्ट केली. त्याला थोडं सपोर्टला जा रे तुम्ही, ते शेजारी बसवलेलं. अगर हम रिच है और हमारा फ्रेंड अगर पुअर है तो उनको लगना नहीं चाहिए कि वो पुअर है. बरोबर ना? मतलब तुमच्या दोघांकडे कॉन्फिडन्स आहे आणि त्याच्याकडे नाही आहे, तर त्याला असं वाटलं पाहिजे की त्यांचा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आलेला आहे. त्यासाठी तुम्हाला दोघांना तिथे बसवलं. येस, कंटिन्यू. मग ती आपण समोरच्याला असलं CC मध्ये समोरच्याला मेल सेंड करताना CC मध्ये आपल्या घरच्यांचा ईमेल, BCC मध्ये सरांचा ईमेल, नंतर माझं जे काही पॅरेग्राफ होता तो मी टेक्स्ट म्हणजे कॉपी करून पेस्ट केला. नंतर तिथं खाली माझा मोबाईल नंबर, नाव टाकून दुसऱ्या ईमेलवर शेअर केला. तर मला एक सांग, असं युनिक याच्यातून तू काय आत्मसात केलं? तर जिथं खूप जास्त वेळ जात होता तिथं मला खूप कमी वेळ जायला लागला.